नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न इथं आपण घेत आहोत मोफत लेक्चर सिरीज. फर्स्ट सेशन मध्ये आपण जो आपला जीएस पेपर 1 आहे, जीएस पेपर 1 चा सिलेबस आपण डिकोड केलेला आहे. आयोगाने जो तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आणि त्याच्या अंतर्गत येणारे इतर घटक हे आपण पाठीमागच्या सेशन मध्ये डिटेल मध्ये अभ्यासलेले आहेत. सोबतच ईच अँड एव्हरी पॉइंट जो तुमच्या सिलेबस मधला आहे तो तुमचा पॉइंट कोणत्या पुस्तकामधून कव्हर होईल त्या पुस्तकाची बुकलिस्ट देखील मी तुम्हाला त्या सेशन मध्ये सांगितलेली आहे. ठीक आहे, ओके. तर एका उत्तम मार्गदर्शकाची गरज आपल्या यशामध्ये असते हे मी तुम्हाला पाठीमागेही बोलले होते. तर केसागर पब्लिकेशनची पुस्तकं तुमच्या सोबत आहेत. आपल्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करा. तिथं तुम्हाला स्पेशल आपली जी एमपीएससी कॅटेगरी आहे राज्यसेवा रिटर्न पॅटर्न साठी विद्यार्थी चिंतेत आहेत. सो टेन्शन घ्यायचं काही गरज नाहीये कारण आपल्याकडे बेस्ट क्वालिटी बुक्स आहेत. तर इथं तुम्हाला प्रिलियम, मेन्स, ऑप्शनल सब्जेक्ट जेवढी पुस्तकं तुम्हाला इथं दिसतात सगळी पुस्तकं तुम्हाला स्टँडर्ड बुक्स जे आहेत ज्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं दिसून येतं. तर इथं आपण घेत आहोत जनरल स्टडीज 1, त्याच्याबद्दलच मी इथं बोलते. जेव्हा आपले इतर पेपरचे सेशन चालू होतील तिथं तुम्हाला त्या त्या सब्जेक्टची बुक लिस्ट दिली जाईल. ठीक आहे. तर पाठीमागच्या सेशन मध्ये मी तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी हिस्ट्रीचा जो भाग आहे, तुमचा जॉग्राफीचा भाग आहे, बरेच पुस्तकं सजेस्ट केलेत. जसं की हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक असेल. आपल्याला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ आहे. सो महाराष्ट्रामधील समाज सुधारणेचा इतिहास हे पुस्तक तुमच्याकडे असायलाच पाहिजे कारण का ऑब्विसली त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन तिथं दिसून येणार आहेत. सो व्ही पाटील सरांचं एक पुस्तक आहे महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास. त्याच्यानंतर आधुनिक भारतासाठी हुकुमचंद जैन सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर वतू देशपांडे सरांचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वस्तुनिष्ठ स्वरूप तर तुम्हाला मेन्स साठी नाही लागणार, आपण मेन्स साठी बघतोय सध्या. डॉक्टर अनिरुद्ध सरांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. भूगोलासाठी तुम्हाला माजिद हुसेन सरांचं पुस्तक मिळेल मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं. खतीब सरांचं पुस्तक वस्तुनिष्ठसाठी आहे. स्पेशली भारताच्या भूगोलासाठी तुम्ही डॉक्टर अनिरुद्ध सरांचं पुस्तक वापरू शकता. आणि जे मेन्स साठी तुम्हाला जगाचा इतिहास वगैरे जे बुक्स लागतील ते तुम्हाला इथं मिळून जातील. ठीक आहे. जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड आहे, मॅप्स इंडिया आहे, कारण मॅप्स बेस्ड क्वेश्चन आपल्याला असतात हे आयोगाने आधीच तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. कृषी विषयक आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स आहे. महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास जिथं तुम्हाला भक्ती चळवळ त्याचं तत्वज्ञान वगैरे सिलेबस मध्ये दिलंय. तर हा सगळा भाग तुमचा कुठून कव्हर होतोय हे जे शिनोलीकर सरांचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही इथं यूज करू शकता. ठीक आहे, ओके. आता पाठीमागचं सेशन तुम्ही बघितलं असेल असं मी कन्सिडर करते आणि त्याच्यामधले काही टॉपिक जे आहेत ना ते आपण इथं घेतोय. जस्ट एक डेमो सेशन म्हणून आपण घेतोय, पण त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. फायदा काय होईल माहिती का? मेन्सच्या अभ्यासाची जी भीती आहे ना तुमच्या मनातली ती भीती कमी होऊन जाईल. कारण का कंटेंट अवेलेबल आहे, पुस्तकं अवेलेबल आहेत. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला अभ्यास करून फक्त रायटिंग स्किल फक्त आहे ते शिकायचंय. बरोबर. विद्यार्थ्यांना भीती कशाची होती की बाबा कंटेंट अवेलेबल नाहीये किंवा मराठीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठीमध्ये अवेलेबल नाहीये. तर होय, संदर्भ उपलब्ध आहेत तेही आपल्या केसागर पब्लिकेशनचे आणि इथूनच आपण काही मोफत सेशन विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, ओके. तर स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या सेशनला. चला. तर कालचं जे सेशन आपण घेतलेलं होतं त्याच्यामध्ये भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये काही क्वेश्चन पण मी इथं घेणार आहेत ज्याच्यावरून तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स येईल की अरे मेन्सचा अभ्यास आपण जितका समजतो तितका अवघड नाहीये. ठीक आहे, ओके. भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये जेव्हा आपण डिटेल कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅचेस वगैरे असतात शिकतो आपण, तर तिथं आपल्याला प्रत्येक शब्दाचे अर्थ समजावून सांगितले जातात. बरोबर. तसंच तुम्हाला हे जे क्वालिटी बुक्स आहेत ना हे रेफरन्स बुक तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स डिझाईन केलेले मिळून जातात. तिथं तुम्हाला हे सगळं दिलेलं असतं. भारतीय समाज म्हणजे काय वगैरे प्रस्तावना असेल, फक्त आपल्याला ते व्यवस्थित वाचायचं असतं. लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. तर भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन युपीएससी ला आलेले आहेत. हा युपीएससीचा सिलेबस आहे, लक्षात घ्या. फक्त आपल्याला काय होईल, जी डिफिकल्टी लेवल आहे ना त्या डिफिकल्टी लेवल मध्ये फक्त तुम्हाला थोडासा फरक असलेला दिसून येईल. ठीक आहे, ओके. तर बघा भारतीय समाजाची जी वैशिष्ट्ये आहेत ना ती काय आहेत.
याच्यावरती लक्ष वेधणं कठीण आहे, कारण का भारतीय समाजाचं जे सार आहे ना ते वैविध्यपूर्ण आहे. ठीक आहे, ओके. आता ही एवढीच वैशिष्ट्य आहेत असं आपण म्हणू शकतो का? नाही. का नाही म्हणू शकत? कारण भारतीय समाजाचं सार खूप वैविध्यपूर्ण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भिन्न ओळख असेल, वंश असेल, भाषा असेल, धर्म असेल, यांना म्हणजे प्राधान्याने आश्रय देण्यात आलेला आहे. बरोबर. म्हणून आपण काय म्हणतो की या सगळ्यांचं हे सार आहे, त्याच्यामुळे स्पेसिफिक ही वैशिष्ट्य आहेत असं आपण तिथं म्हणू शकत नाही. पण जे बेसिक आहे ना की ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. पुढे आपण बघूया. बहुभाषिकता असेल, धर्मनिरपेक्षता असेल, बरोबर, जे काय असेल ते आपण इथं बघूया. तर इथं वैशिष्ट्य जे आहे त्याच्यावरती लक्ष वेधणं का कठीण आहे? कारण का इथं आपल्याला प्राधान्याने ज्यांना आश्रय देण्यात आलेला आहे ना त्याचं एकत्रित सार दिसून येतं. आणि मतभेद जो आहे ना तर तो मतभेद ठेवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या समाजांचा अशाच प्रयत्नामध्ये नाश झालेला दिसतो. याचे साक्षीदार कोण आहे? इतिहास आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर थोडक्यात आपल्याला या वैशिष्ट्यांबद्दल माहिती पाहिजे की का आपण हे वैशिष्ट्य वेधणं आपल्यासाठी कठीण आहे. ठीक आहे, ओके. पण आपल्याला जर प्रश्न समजून घ्यायचे, तुम्हाला जर भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्यावरती क्वेश्चन आला तर तुम्हाला तिथं काही संकल्पना आहेत ज्या माहीत असणं, लिहिता येणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला आणि प्रश्नाची भाषा सोपी असण्यासाठी भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्य सूचीबद्ध केलेली आहे, जी तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये लिहू शकता. जर तुम्हाला भारतीय समाजाच्या ठळक वैशिष्ट्यावरती क्वेश्चन आला तर तिथं तुम्ही असं लिहिणार का की नाही भारतीय समाजाची वैशिष्ट्ये जी आहेत ते वेधणं फार कठीण आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगू शकत नाही. ठीक आहे, जस्ट तुम्हाला किडिंगसाठी हे सांगते. पण असं आपण म्हणू शकत नाही. इथं काही वैशिष्ट्य आहेत जी सूचीबद्ध केले ते आपण तिथं सांगू शकतो की ही भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण बघूया. पहिलं वैशिष्ट्य बघा, बहुजातीय समाज. हे मी कालही डिस्कस केलं होतं. पहिलं वैशिष्ट्य आहे बहुजातीय समाज. दुसरं वैशिष्ट्य आहे बहुभाषिक समाज. तिसरं वैशिष्ट्य आहे बहुधर्मीय समाज. त्याच्यानंतर आहे बहुजाती. त्याच्यानंतर आहे विविधतेमध्ये एकता, पितृसत्ताक समाज, जमाती, कुटुंब, नातेसंबंध प्रणाली असेल, अध्यात्मवाद आणि भौतिकवाद यांच्यातील संतुलन असेल, व्यक्तिवाद आणि सामूहिकता यांच्यातील संतुलन असेल, पारंपरिकता आणि आधुनिकता यांचं सह अस्तित्व. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत ना, ही वैशिष्ट्य तुम्ही तुमच्या एक्झाम मध्ये जर ठळक वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन आला तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, मोर दॅन म्हणजे इतकी सफिशियंट आहे, तुम्ही एवढ्यामध्ये तुमचं आन्सर लिहू शकता. ठीक आहे. आता हे प्रत्येक वैशिष्ट्य जे आहे ना, प्रत्येक वैशिष्ट्यासाठी काहीतरी कंटेंट आपलं तयार असलं पाहिजे, जे आपल्याला आपल्या बुक्स मधून मिळतं. लक्षात घ्या. तर याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जर आपण घेतलं बहुजातीय भारतीय समाज. आता याच्यामध्ये बघा, बहुवांशिकता हे आपल्या भारतीय समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, असं तुम्ही तिथे लिहू शकता की बहुवांशिकता हे भारतीय समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. का वैशिष्ट्य आहे ते पण आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे, ओके. तर वांशिक गट किंवा वांशिकता ही लोकांची काय आहे? एक श्रेणी आहे, बरोबर, जे एकमेकांशी ओळखतात. ओके. सामान्यतः इथं तुम्ही म्हणू शकता सामान्य भाषा किंवा बोली भाषा, इतिहास, समाज, संस्कृती किंवा राष्ट्र याच्यावरती तुम्हाला ही जी श्रेणी आहे ही श्रेणी आधारित असलेली दिसून येते. ठीक आहे. तर बहुवांशिकता काय आहे? बहुवांशिकता भारतीय समाजाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. वांशिक गट किंवा ही वांशिकता लोकांची एक श्रेणी आहे जी कशावरती आधारित असते? सामान्य भाषा किंवा बोली भाषा किंवा इतिहास, समाज, संस्कृती आणि राष्ट्र, ओके, याच्यावरती आधारित असते. आता विविध वांशिक गट जे असतात ना त्या गटांचं सह अस्तित्व पण असतं. ओके. आणि विविध वांशिक गटांचं सह अस्तित्व असलेला जो समाज आहे, बरोबर, यालाच आपण काय म्हणतो? उदाहरणार्थ बघा, ए वांशिक गट असलेला बी वांशिक गट, सी वांशिक गट, बरोबर, डी वांशिक गट. ठीक आहे, ओके. आणि यांचं आहे, एकच मिनिट थांबा, यांचं आहे सह अस्तित्व. ठीक आहे. याला तुम्ही काय म्हणणार? याला तुम्ही म्हणणार बहु जातीय समाज. ठीक आहे, याला तुम्ही काय म्हणणार? बहुजातीय समाज. ओके.
नॉर्डिक, डिनारिक, प्रोटो, ॲस्ट्रोलाइड आणि मंगोलियन. आता हे का महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही आन्सर मध्ये बहुजातीय समाजाची डेफिनेशन लिहिता तेव्हा तिथं उदाहरण लिहिणं फार इम्पॉर्टंट असतं. लक्षात घ्या, जो विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी एक्झाम्पल लिहिल त्याचं जे प्रेझेंटेशन असतं ते बेस्ट असतं, बरोबर. जे पेपर चेक करणारा असतो तो ऑब्व्हियसली तिथं तुम्हाला चांगले मार्क्स देतो, कारण का तुम्ही बहुजातीय समाज म्हणजे काय सांगून त्याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही लिहिलेले आहेत. लक्षात आलं, म्हणजे बेस्ट प्रेझेंटेशन आपण याला म्हणू शकतो. ठीक आहे, ओके. जसं आहे तसंच तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जे हर्बर्ट रिस्ले आहेत ना, कालही मी यांचा उल्लेख केला होता. तर हर्बर्ट रिस्ले यांनी काय केलेलं आहे, हर्बर्ट रिस्ले यांनी भारतातील लोकांचे 7 वांशिक प्रकारामध्ये वर्गीकरण केले. आता हे जस्ट डेमो सेशन्स आहेत, लक्षात घ्या. याच्याही पेक्षा डीप मध्ये भारतीय समाज म्हणजे काय, बहुवांशिकता म्हणजे काय, मग हे जे हर्बर्ट रिस्ले यांनी 7 वांशिक प्रकार सांगितलेत, हे प्रकारही तुम्ही डीप मध्ये अभ्यासू शकता. पण जसं मी तुम्हाला बोलले की युपीएससी आणि एमपीएससी चा सिलेबस जरी सेम असला तरी डिफिकल्टी लेवल सेम नसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतकं केलं तरी सफिशियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला तुर्को इराणी, इंडो आर्यन, स्कायथो द्रविड, आर्यो द्रविड, मंगोलो द्रविड, मंगोलाइड आणि द्रविड हे 7 वांशिक प्रकार सांगितलेले आहेत. ठीक आहे, ओके. हे तुम्ही लक्षात ठेवा, आन्सर मध्ये तुम्ही लिहू शकता. जर तुम्हाला या वांशिक बद्दल जर क्वेश्चन विचारला तर हे आपण तिथं लिहू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, ओके. मग भारतीय बहुसांस्कृतिकता बघा, इथंच ना आता हा जर मुद्दा आपण बघितला ना, बहुसांस्कृतिकता, तर हा एक सेपरेट मुद्दा आहे. हा मी इथं नाही घेत आता सध्या तरी. याच्यामध्ये 2 थेरीज येतात, ओके. मेल्टिंग थेरी एक आहे आणि सॅलड बाउल थेरी एक आहे. खूप जास्त डीप मध्ये शिकवायचं झालं तर या 2 थेरीज पण तुम्हाला शिकवल्या जातात. तर ही बहुसांस्कृतिकतेचं स्पष्टीकरण कोणत्या थेरीद्वारे केलं जाऊ शकतं, सॅलड बाउल थेरीद्वारे. तर हे समाजशास्त्रामध्ये वगैरे तुम्हाला दिसून येतं. तर इथं भारतीय समाजामध्ये जी नव्याने आलेली संस्कृती आहे, बरोबर, नवीन संस्कृती, ही नवीन संस्कृती त्यांची ओळख गमावत नाही. ठीक आहे, जी नवीन संस्कृती आहे ना, ती नवीन संस्कृती त्यांची ओळख गमावत नाही. त्यांची विशिष्ट वैशिष्ट्य न गमावता एकमेकांमध्ये मिसळतात. म्हणजे उदाहरणार्थ काय माहिती का, एक सॅलडचा वाडगा असतो की नाही, एक बाउल असतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणार्थ काकडी, टोमॅटो, अजून काही तुम्ही मिक्स करत असाल, बरोबर. तर इथे काय होतं की जे घटक असतात ना, ते प्रत्येक घटक काहीतरी योगदान देतात सेपरेटली, बरोबर. फ्रुट्स असतील. तसं तुम्हाला इथं जी नवीन संस्कृती आहे ना, ती नवीन संस्कृती तिची विशिष्ट वैशिष्ट्य गमावत नाही, न गमावता एकमेकांमध्ये मिसळते. ओके, त्यालाच म्हटलेलं आहे इथं सॅलड बाउल थिअरी. लक्षात घ्या. तर हे तुम्ही कधी लिहिणार, जेव्हा बहुसांस्कृतिकतेवरती जर तुम्हाला काही क्वेश्चन आला तर तुम्ही तिथं सॅलड बाउल थेरीचा उल्लेख करू शकता, जेणेकरून तुम्हाला तिथं मार्क्स खूप चांगले मिळतील. ओके, क्लिअर. तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बहुभाषिकता, दुसरं वैशिष्ट्य आपण बघतोय आपल्या भारतीय समाजाचं, बहुभाषिकता. पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं, संपूर्ण वैशिष्ट्यांवरती जर क्वेश्चन आला तर ही सगळी वैशिष्ट्य तुम्हाला काय करू शकता, तुम्ही एखाद्या अशा डायग्राम मध्ये मांडू शकता. ठीक आहे, वैशिष्ट्य, ओके. त्याच्यामध्ये बहुभाषिकता आणि इतर वैशिष्ट्य अशा प्रकारे लिहून प्रत्येक वैशिष्ट्य तुम्ही खाली एक्सप्लेन करू शकता. आन्सर रायटिंग मध्ये हे मी तुम्हाला शिकवेन. ओके, तर बहुभाषिकता भारतीय समाजाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आपल्याला माहिती आहे की अनेक कोसावरती भाषा, दर कोसावरती भाषा बदलते. आपल्या भारतामध्ये स्थानिक भाषा बोलणारे किंवा लोकांना एकापेक्षा जास्त भाषा येतात, बरोबर. बोली भाषा बोलणं आणि समजणं सामान्य, आपल्याला ज्या रिजन मध्ये आपण राहतो तिथल्या बोली भाषा समजतात, आपण बोलतोही, बरोबर. ज्याच्यामध्ये विविध लिपी असतात ना, तर त्या लिपींचा पण वापर केला जाऊ शकतो. आणि भारताची 2011ची जी जनगणना आहे, त्या 11च्या जनगणनेनुसार 121 भाषा ज्या आहेत ना, त्या मातृभाषा म्हणून बोलल्या जातात. असं कंटेंट आपल्या आन्सर मध्ये आलं पाहिजे. आता ज्याची व्याख्या एखाद्या व्यक्तीने
शिकलेली आणि वापरली जाणारी पहिली भाषा. मातृभाषा म्हणजे काय, की तुम्ही शिकलेली आणि वापरलेली पहिली भाषा. बरोबर. आपण आपल्या घरामध्ये एखादं बाळ आहे, बरोबर, ते बाळ आपल्या घरामध्ये जी भाषा बोलली जाते तीच भाषा बोलतं, बरोबर, म्हणजे ती त्याची मातृभाषा झाली. कोणी घरामध्ये हिंदी बोलत असेल, ओके, गुजराती लोक वगैरे असतील, मराठी कुटुंब असेल तर मराठीच बोलतील, अशा पद्धतीनं. तर ही पहिली भाषा जी असते ना, त्याला आपण काय म्हणतो, मातृभाषा म्हणतो. ठीक आहे. आणि या भाषांपैकी भारतीय राज्यघटनेने त्यापैकी 22 भाषांना अधिकृत किंवा अनुसूचित भाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेनं 22 भाषांना काय केलेलं आहे, अधिकृत किंवा अनुसूचित भाषा म्हणून मान्यता दिली आहे. आणि भारतीय राज्यघटनेचं जे कलम आहे, आर्टिकल 344 पोट कलम 1 आणि 351, 8वी अनुसूची, इथं तुम्हाला भारतातील राज्यांच्या अधिकृत भाषा दिसून येतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्हाला वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन आला तर असे मुद्दे लिहिणं फार महत्वाचं आहे. थोडक्यात उत्तर लिहा, पण तिथं मेन पॉइंट तुम्ही लिहा. ठीक आहे. मी तुम्हाला पाठीमागे बोलले होते की आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर काही आर्टिकल असतील त्या मुद्द्याशी रिलेटेड, तर तिथं आन्सर मध्ये तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे आसामी, बंगाली. ह्या ज्या भाषा आहेत ना, ह्या भाषांची लिस्ट आपण कुठे शिकतो, इंडियन पॉलिटीमध्ये पण शिकतो. बरोबर. किती भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे, 6 भाषांना. ओके, आपल्याला करंट अफेअर्स मधून अभिजात भाषेवरती क्वेश्चन आलाही होता. म्हणजे काही भाग असतो जो आपण रीड केलेला असतो, पण इथं आपल्याला काय करायचं आहे, आन्सर रायटिंग करायचं आहे. ठीक आहे. ओके, तर कन्नड, मल्याळम, ओडिया, संस्कृत, तमिळ आणि तेलुगू. आता अभिजात भाषांना अभिजात भाषा हा दर्जा कोणत्या बेसिसवरती दिला जातो, काय कंडिशन आहे, ते काय आपल्याला इथे विचारणार नाहीत. फक्त अभिजात भाषा कोणत्या आहेत हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि म्हणजे 1500 वर्षाहून अधिक वापराचा त्यांचा इतिहास पाहिजे आणि साहित्याचा एक समृद्ध भाग ती भाषा असले पाहिजे. ठीक आहे. मग भारतातील ज्या भाषा आहेत ना, भिन्न भाषिक उत्पत्तीच्या आधारे वर्गीकृत केलं जातं. भिन्न लिपी देखील आहेत. हे तुम्ही बहुभाषिकतामध्ये सगळं सांगू शकता. थोडक्यात आपण कुठे येतोय, आपण बघतोय भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये, ज्याच्यामध्ये आपण दुसरं वैशिष्ट्य बघितलं, बहुभाषिकता. क्वेश्चन जर तुम्हाला विचारला की भारतीय समाजाची ठळक वैशिष्ट्ये एक्सप्लेन करा, ठीक आहे. ओके, हा, इतकं सगळं लिहायचंय का, नाही. याच्यामधले मेन मेन मुद्दे तुम्ही लिहा, जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुम्ही लिहा. ठीक आहे. ओके, चल नेक्स्ट बघा, मुख्य भाषा कुटुंबामध्ये जर तुम्ही बघितलं तर द्रविड, इंडो आर्यन आणि चीन तिबेटी यांचा समावेश होतो. बोडो ही चीन तिबेटी भाषा आहे, जी कुठं बोलली जाते, ईशान्य भारतीय राज्यामध्ये. का बोलली जात असेल, त्याच्या आजूबाजूचा रिजन तुम्ही थोडासा ऑब्झर्व करा. बरोबर. आणि भारताच्या, आपल्या भारताशी रिलेटेडच आपल्याला सगळं लिहायचं आहे की दक्षिणेकडील मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा मानल्या जाणाऱ्या भाषांमध्ये द्रविडी मूळ असलेल्या ज्या व्याकरणात्मक रचना आहेत, लिपी आहेत, किंवा मध्य आणि उत्तरेकडील प्रदेशामध्ये इंडो आर्यन भाषाच्या कुटुंबाचा भाग आहे. तर दक्षिणेकडे का आहे, उत्तरेकडे का आहे, कुठं तुम्हाला द्रविडी मूळ आहे, कुठं इंडो आर्यन आहे, हे तुम्हाला इथं लिहिता आलं पाहिजे. आणि मध्य आणि उत्तर भारतीय भाषा नागरी लिपीतून तयार झालेल्या लिपी वापरतात. ठीक आहे. हे कधी लिहावं लागेल, जर स्पेसिफिक तुम्हाला बहुभाषिकता या मुद्द्यावरती क्वेश्चन आला तर. ठळक वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन आला तर सगळी वैशिष्ट्य थोडक्यात आपल्याला एक्सप्लेन करावी लागतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. नेक्स्ट आपण पुढचा मुद्दा घेऊया की भारताच्या बहुभाषिकतेचा आणखी एक पैलू आहे. कोणता पैलू आहे, प्रत्येक मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा. बघा, प्रत्येक जी एक मातृभाषा आहे ना, किंवा काय म्हणू शकता तुम्ही, ऑब्लिक प्रादेशिक भाषा, ही फक्त स्पेसिफिक एकाच राज्याची आहे का हो, एकाच राज्याची आहे नाही. साधारणपणे एक किंवा अधिक राज्याची असू शकते. उदाहरणार्थ हिंदी असेल, तेलुगू असेल. बरोबर. तेलुगू भाषिकांसाठी आपण राज्य पुनर्रचना वगैरे अभ्यासतो. 53 मध्ये दक्षिणेकडील आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेनंतर
स्वातंत्र्यानंतर 1950 पासून 28 राज्य आपल्याला माहितीये भाषिक धर्तीवरती आयोजित केलेली दिसून येतात. ओके, क्लिअर. तर हे तुम्ही तिथं लिहू शकता. तर मेन्सचा सिलेबस खरंच अवघड नाहीये, फक्त मराठीमध्ये चांगली पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये मदत होईल. ओके, क्लिअर. चल नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे आपल्या भारतीय समाजाचं पुढचं वैशिष्ट्य बहुधर्मीय समाज. सोपं आहे. भारत हा जागतिक धर्माचा पाळणा म्हटलं जातं. असे वर्ड जर वापरले तर आन्सर मध्ये तर मार्क्स खूप चांगले मिळतात, बरोबर. ज्यांना जगातील जवळजवळ सगळ्या प्रमुख धर्मांचा उपदेश केलेला आहे, बरोबर. सांसारिक श्रद्धा, प्रथा, संस्कार, विधी, समारंभ हे सगळं तुम्हाला आपल्या भारतामध्ये दिसेल, बरोबर ना. सगळं आपल्या भारतामध्ये दिसतंय. सगळ्या धर्माचे अस्तित्व, धार्मिक बहुलता आणि सहिष्णुतेचं जर जिवंत उदाहरण असेल तर तो म्हणजे आपला भारत देश. संघर्ष होत आहेत, कॉन्फ्लिक्ट होत आहेत, दंगे होतात, सगळं होतं, तरी सुद्धा आपला भारत धर्मनिरपेक्षतेचं जे तत्व आहे अतिशय सक्सेसफुली इथं आपल्याला सांभाळताना दिसत आहे, किंवा भारतातील नागरिकांनी हे जे तत्व आहे ना हे वारंवार कायम ठेवलेलं आपल्याला इथं दिसून येतं. ठीक आहे, ओके. आता आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, एकच मिनिट थांबा. आपल्या भारताची जी राज्यघटना आहे, तर या राज्यघटनेने अनेक धर्मांची जी कल्पना आहे योग्यरित्या प्रतिबिंबित केली आहे. काय म्हटलंय की प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क टॉपिक तुम्ही आठवा. प्रत्येक नागरिकाला बघा कोणत्याही धर्माचा, विश्वासाचा मुक्तपणे आचरण करण्याचा, प्रचार करण्याचा, प्रसार करण्याचा हक्क आहे का? आहे, बरोबर आहे की नाही. धर्मनिरपेक्ष राज्याची व्याख्या पण आपल्याला दिसते. प्रिअम्बल मध्ये तुम्हाला धर्मनिरपेक्ष हा शब्द दिसतो. ओके, लक्षात आलं. तर ज्या राज्यामध्ये सर्व धर्म आणि नागरिक त्यांच्या श्रद्धेचा विचार न करता निष्पक्षपणे वागले जातात त्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो. आणि प्रमुख धर्मांव्यतिरिक्त अनेक आदिवासी धर्म सुद्धा आपल्याला भारतीय समाजामध्ये दिसतात. लक्षात आलं. तर हे एक आपल्या भारतीय समाजाचं ठळक वैशिष्ट्य आहे. हे तुम्हाला इथं अशा पद्धतीने लिहिता येऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो धर्म. हिंदू धर्म प्राचीन धर्म आहे. बहुसंख्य लोकसंख्येने त्याचं अनुसरण पण केलेलं आहे. मूळ म्हणजे संस्थापक असा कोणता मूळ असं इथं सांगितलं जात नाही. प्रमुख हिंदू धर्मग्रंथामध्ये वेदांचा समावेश आहे. भगवद्गीता प्रमुख ग्रंथ आहे. रामायण असेल, महाभारत असेल हे तुम्ही लिहू शकता. मूर्तीपूजा, पुरुषार्थाचा सिद्धांत, कर्माचा सिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत ही हिंदू धर्माची काही प्रमुख तत्व आहेत जी तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये सांगता आली पाहिजे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या त्रिमूर्तींवर विश्वास ठेवतात, बरोबर. जे सिद्धांत आहेत ना हिंदू धर्माची जी तत्व आहेत, लक्षात घ्या. कोणती तत्व? पुरुषार्थांचा सिद्धांत, बरोबर, कर्माचा सिद्धांत, पुनर्जन्माचा सिद्धांत, ही जी तत्व आहेत ना ही तत्व ब्रह्मा म्हणजे निर्माता, विष्णू म्हणजे निरंतर, महेश म्हणजे संहारक यांच्या त्रिमूर्तीवरती विश्वास ठेवतात. हे थोडक्यात तुम्हाला हिंदू धर्माबद्दल तिथं सांगता आलं पाहिजे. त्याच्यानंतर इस्लाम धर्म हे सगळं आपल्याला या पहिल्या भागामध्येच अभ्यासायचं आहे, लक्षात घ्या. तरी मी हे डेमो सेशन आहे, थोडक्यात आपण घेतोय. आन्सर रायटिंग मध्ये याच्याही पेक्षा आपण व्यवस्थित मांडणी करू शकतो. ठीक आहे. सगळ्या धर्माचा इथं थोडक्यात आपल्याला अभ्यास करायचा आहे. इस्लाम धर्म उदय कधी झाला? 7व्या शतकात झाला. कुठे झाला? अरबस्थानमध्ये झाला. अरबी भाषेमध्ये इस्लामचा अर्थ देवाला शरण जाणं, बरोबर. प्रेषित कोण होते? मोहम्मद. संस्थापक अनुयायी इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण. एकच देव अल्लाह मानतात, बरोबर. धर्म 5 स्तंभावर आधारित आहे. हा धर्म 5 स्तंभावर आधारित आहे. अल्लाह, रमजान, हज, नमाज आणि जकात. ठीक आहे. इस्लामचे प्रमुख 2 पंथ आहेत, शिया आणि सुन्नी. लक्षात आलं. त्याच्यानंतर ख्रिश्चन धर्म. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट मध्ये विभागले जातात, बरोबर. धर्माची प्रमुख तत्व 10 आज्ञांमध्ये वर्णन केलेली आहेत. बायबलमध्ये मानवता, दान, दया, पश्चाताप ही जी मूल्य आहेत ना या मूल्यांचा समावेश आपल्याला दिसून येतो. सोपं आहे की नाही.
असा एक एक पार्ट जर कव्हर केला तर जीएस फर्स्ट तुमचं कधी कव्हर होईल तुम्हाला समजणार नाही. पण इथं तुम्हाला गरज पडणार आहे चांगल्या पुस्तकांची. ओके, क्लिअर. तर राज्यसेवा देतोय म्हटल्यानंतर आन्सरची लँग्वेज पण त्याच लेवलची असली पाहिजे. याच्यानंतर हे काही थोडक्यात डेमो कंटेंट आपण घेतलेलं आहे. आता या भागावरती कशा पद्धतीने क्वेश्चन विचारतात, इथे काही क्वेश्चन मी तुम्हाला घेतलेले आहेत. सॉरी. फर्स्ट क्वेश्चन बघा. पहिला क्वेश्चन आहे जाती व्यवस्था. जाती व्यवस्था नवीन ओळखी आणि संघटनांचं स्वरूप धारण करत आहे. ठीक आहे, इथं क्वेश्चन आपण ब्रेक करू. ओके, त्याच्यामुळं भारतामध्ये जाती व्यवस्था नष्ट होऊ शकत नाही. टिप्पणी द्या 150 शब्दामध्ये. हा आहे तुमचा क्वेश्चन. आता हा क्वेश्चन लक्षात घ्या, कधीही आन्सर रायटिंग करताना या क्वेश्चनचा पहिला पार्ट कोणता आहे? हा आहे पहिला पार्ट, की जाती व्यवस्था नवीन ओळखी आणि संघटनेचं स्वरूप धारण करत आहेत आणि जाती व्यवस्था नष्ट होऊ शकत नाही. ठीक आहे, क्वेश्चनचे पार्ट असतात बरोबर. सगळे पार्ट जर आपल्याला येत असतील लिहिता तरच तो क्वेश्चन लिहायला घेणं हे फार महत्वाचं आहे. अदरवाईज आपलं बॅड इम्प्रेशन पडतं बरोबर. तुम्ही अर्धाच क्वेश्चन सोडलाय. तुम्ही काय केलंय की जाती व्यवस्था नवीन ओळखी संघटना स्वरूप धारण करत आहेत याच्याबद्दलचे मुद्दे लिहिले आणि पुढचं काही लिहिलंच नाही की का नष्ट होऊ शकत नाही वगैरे वगैरे. मार्क्स मिळतील का? नाहीत मिळणार, फार थोडे मिळतील. मिळाले तर मग इथे तुमचा टाइम वेस्ट होऊन जाईल. ज्या क्वेश्चनचे सगळेच पार्ट तुम्हाला येतील असेच क्वेश्चन तुम्ही तिथं सॉल्व्ह करायला घेतले पाहिजेत. हे फार महत्वाचं आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, जसं मी तुम्हाला बोलले की छोट्या छोट्या संकल्पना तुम्हाला माहित पाहिजेत की जाती व्यवस्था म्हणजे काय बरोबर. कारण का जेव्हा तुम्ही परिचय देता की नाही, परिचय म्हणजे प्रस्तावना आणि उत्तराचं शरीर म्हणजे ज्याला आपण बॉडी म्हणतो, बॉडीमध्ये काय लिहायचं आहे बरोबर. तर जाती व्यवस्थेची इथं तुम्हाला व्याख्या लिहावी लागते. लक्षात घ्या, कॉमन आहे. तुम्हाला सुरुवातीला जाती व्यवस्थेची व्याख्या लिहावी लागेल बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला संघटना स्वरूप म्हटलंय तर या संघटना ही काय संकल्पना आहे ती तुम्हाला इथं मांडावी लागेल. बघा, आन्सर रायटिंग फार सोपं आहे. फक्त क्वेश्चन मधले कीवर्ड्स तुम्हाला शोधता आले पाहिजेत आणि त्या कीवर्ड्सला अनुसरून तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते तुम्हाला तिथं मांडता आलं पाहिजे. लक्षात आलं. जर कीवर्डच तुम्हाला समजले नाहीत तर तुम्ही अननेसेसरी कंटेंट तिथं लिहाल किंवा तुम्ही भरकटत जाल. त्याच्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ओके, तर आणि हे तुम्हाला लिहावं लागेल. लक्षात घ्या, हे तुम्हाला कुठे लिहावं लागेल? इंट्रोडक्शन मध्ये बरोबर. मेन बॉडी मध्ये तुम्ही काय लिहिणार? जातीने सामाजिक आणि आर्थिक व्यतिरिक्त विविध पैलू कसे घुसळले आहेत ते सांगायचं. जसं की आपण इथं बोललोय की जाती व्यवस्था का नष्ट होऊ शकत नाही बरोबर. या पैलूमध्ये जात संघटना, कारण का बघा काय म्हटलंय इथं, नवीन ओळखी आणि संघटनांमुळे काय झालेलं आहे, जाती व्यवस्था नष्ट होऊ शकत नाही. म्हणून इथं संघटनांची भूमिका स्पष्ट करायची बरोबर, की त्याच्यामुळे हे सगळं घडतंय. आणि मग तुम्हाला लिहायचंय निष्कर्ष. तर सांगा अवघड आहे? अवघड नाही, फक्त तुम्हाला क्वेश्चन समजून घ्यायचाय. विद्यार्थी क्वेश्चन समजून न घेता उत्तर लिहिण्याची घाई फार करतात, त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड वाटू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर जाती संघटनामध्ये जात ही एक व्यवस्था बळकट होईल असा म्हणजे आता निष्कर्ष कसे काढायचे असतात? बॅलन्स काढायचे असतात बरोबर. ओके, आणि विषमता कमी करणे हा आपल्या समाजातील जातीची भूमिका कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे असं तुम्ही निष्कर्षामध्ये लिहू शकता. आता इथं टिप्पणी द्या किंवा चर्चा करा असे जे वर्ड्स असतात त्याच्यावरती आपण एक सेपरेट सेशन घेऊया की टिप्पणी द्या म्हटल्यानंतर काय लिहिलं पाहिजे बरोबर. चर्चा करा म्हटल्यानंतर काय लिहिलं पाहिजे, हे सगळं तितकंच महत्वाचं आहे जितका आपला अभ्यास महत्वाचा आहे. ओके, बघा परिचयामध्ये तुम्ही काय लिहिणार? जात म्हणजे काय लिहावं लागेल बरोबर, की जात एक व्यापक श्रेणीबद्ध संस्थात्मक व्यवस्था आहे. ओके, व्यवस्था आहे असं न म्हणता आपण क्लास 1 साठी एक्झाम देतोय
तिथे काय लिहायचं की जात ही श्रेणीबद्ध संस्थात्मक व्यवस्थेचा संदर्भ देते. तर हे असं आन्सर रायटिंग मध्ये तुम्हाला लिहायला शिकायचं आहे, बरोबर. ज्याच्यासह जन्म, विवाह, अन्न वाटप इत्यादी मूलभूत सामाजिक घटक श्रेणी आणि स्थितीच्या श्रेणीमध्ये आयोजित केले जातात, बरोबर. हे उपविभाग पारंपरिकपणे व्यवसायाशी पण संबंधित आहेत आणि इतर उच्च आणि खालच्या जातीच्या संबंधामध्ये याच्यातूनच काय केले जातात, सामाजिक संबंध ठरवले जातात. ओके, याच्याही पेक्षा सोपं इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता. हे फक्त एक्झाम्पल साठी मी तुम्हाला दाखवलंय. बाकी तुम्हाला जातीची दुसरी कुठली डेफिनेशन मिळाली तुम्ही लिहा, पण क्वेश्चनला अनुसरून लिहा. लक्षात आलं? क्वेश्चनला अनुसरून लिहा. त्याच्यानंतर आपण जेव्हा आन्सरला स्टार्ट करतो मेन बॉडीमध्ये, की अलीकडच्या काळामधला आपल्याला विचारले, बरोबर. हा जो पदानुक्रम आहे ना, याची अभिव्यक्ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलली, पण व्यवस्थेमध्ये फारसा बदल झालाय का? नाही. आपण असं बोलतो की आपल्या घटनेनं खूप सारे नियम केलेले आहेत किंवा कायदे केलेले आहेत, बरोबर. तर अस्पृश्यता आणि जाती आधारित भेदभाव बंदी आहे की नाही आपल्या घटनेमध्ये, आहे का नाही? आहे. तरी सुद्धा हाताने सफाई सारख्या व्यवसायामध्ये बहुतांश तुम्हाला खालच्या जातीतीलच कामगार दिसतात, हो की नाही? बरोबर. हे सगळं आपण डे टू डे लाईफ मध्ये बघतो की फक्त याच्यामध्ये लिहायचंय. लक्षात आलं? तर हे तुम्हाला आता लिहायचंय की काय घडतंय. त्याच्यानंतर बघा मेन बॉडी मध्ये तुम्ही काय लिहिणार, की अलीकडच्या काळामध्ये जाती व्यवस्था विकसित होत आहे, नवीन ओळख धारण करत आहे, कशा पद्धतीनं ते तुम्हाला विचारले. कधीच विचारलंय? अलीकडच्या काळातील तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात आलं? मग याच्यामध्ये तुम्हाला जे मुद्दे आहेत ना ते अलीकडच्या काळातलीच लिहावे लागतील, बरोबर. जसं की राजकीय, कशा पद्धतीने राजकीय. उदाहरणार्थ इथं विविध जाती समुदायांनी जातीय अस्मितेवर आधारित काय केलेलं आहे, राजकीय पक्ष स्थापन केलेत, बरोबर, आणि स्वतःला बळकट केलेलं आपल्याला दिसून येतं. हे तुम्ही बघताय. उदाहरणार्थ बघा प्रत्येक ठिकाणी जसं मी तुम्हाला बोलले की प्रत्येक ठिकाणी उदाहरण लिहिणं फार महत्वाचं आहे. जसं की बहुजन समाजवादी पक्ष, ज्याच्यामुळं जातीवर आधारित काय झाले, राजकीय जमवाजमव आहे ना ती वाढत आहे. ओके, त्याचप्रमाणे निवडणुकीमधील जागांचं जे जातीनिहाय वाटप करण्याची मागणी आहे ती पण आपल्याला दिसत आहे वाढताना. हे आपण काय लिहितोय, अलीकडच्या काळातील लिहितोय, बरोबर. अलीकडच्या काळामध्ये जाती व्यवस्था कशा पद्धतीने विकसित होत आहे. लक्षात आलं? त्याच्या उदाहरणार्थ बघा लिंगायतांची मागणी आहे, त्यांना अल्पसंख्याक समुदाय बनवा. हे एक्झाम्पल तुम्ही लिहिले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर जात आपल्या पारंपरिक व्याप्तीच्या पलीकडे गेली आहे, बरोबर. म्हणजे जात आधारित संघटना, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षांसाठी निवासी कोचिंग सुविधा असेल, व्यवसायासाठी समर्थन देताना दिसतात, बरोबर. याच्यामुळे काय होतं, लोकांना त्यांच्या जातीच्या ओळखीनं अधिक ओळखण्यासाठी काय मिळते, तर प्रोत्साहन मिळतं. हे सगळं आपण बघतोय, बरोबर. हे आपल्यासाठी नवीन आहे का? नाही, हे सगळं आपण बघतोय, लक्षात घ्या. त्याच्यानंतर असमान लाभ बघा, मागास जाती आणि अनुसूचित लोकांना लक्ष करणाऱ्या विकास धोरणांमुळे काय होतंय, लोकसंख्येच्या एका विशिष्ट वर्गालाच फायदा झालेला दिसून येतो, बरोबर. हे वर्ग अल्पवयीन आहेत म्हणून उद्याला आलेले आहेत, त्यांनी मागासलेल्या जातींमध्ये विभागणी केली आहे. त्याच्यामुळं होतंय काय, जाती आधारित एकत्रीकरणाला इथं बळकटीकरण मिळालेलं आपल्याला दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे सगळे मुद्दे आम्हाला माहित होते, फक्त कशा पद्धतीने लिहायचे, कशा पद्धतीने मांडणी करायची ते फक्त माहित नव्हतं. लक्षात आलं? उदाहरणार्थ बघा मराठा, खाप, पाटीदार या प्रमुख जाती आरक्षणाची मागणी करत आहेत, बरोबर. जात आहेत, सामाजिक दृष्ट्या सशक्त जमीन मालकीचे समुदाय सुद्धा एकत्र आले आहेत आणि आरक्षणाची मागणी इथं करताना दिसत आहेत. ठीक आहे, ओके. भेदभाव अजूनही अस्तित्वात आहे. बघा जाती आधारित भेदभाव भारतात अजून पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित आहे. खालच्या जातींना सामाजिक बहिष्कार आणि हिंसाचाराचा सामना करावा लागतोय. ओके, सामाजिक जर तुम्ही बघितलं, जागतिकीकरण आणि तांत्रिक विकासाच्या परिणामांमुळे, अधिक आंतरजातीय विवाहांमुळे किंवा उत्तराधिकाराचे कठोर नियम मंद झालेले आहेत. सामाजिक बहिष्कार, समुदायाद्वारे जाती आधारित विभागणी कायम ठेवण्याची अभिव्यक्ती नाहीशी झालेली नाही. काय झाले, फक्त सूक्ष्म झाली. ओके, उदाहरणार्थ वैवाहिक जाहिराती काय केल्या जातात,
विविध विशिष्ट समुदायातील वधूवरांचीच मागणी करतात. याच्यावरती आपण जास्त नको बोलायला, पण उत्तरामध्ये आपल्याला असंच द्यायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आपल्याला काय वाटतं ते नाही लिहायचं, या क्वेश्चनचा आन्सर काय पाहिजे आयडियल ते आपल्याला इथे लिहायचं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघा, जात हिंदू धर्माच्या पलीकडे वाढलेली आहे, खरंय का? खरंय. खरं तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये विवाह, मृत्यू आणि इतर धार्मिक विधींसाठी जात हा एक महत्वाचा घटक आहे. उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांसाठी, दलितांसाठी केरळ सारख्या राज्यामध्ये वेगळी सामुदायिक नावं, स्वतंत्र स्मशानभूमी वगैरे. ओके. त्याच्यानंतर जातीवर आधारित सोशल मीडिया गट, आता हे तुम्ही बघितलं असेल, सोशल मीडियाने जाती जमातीचा आकारच बदलून टाकलेला आहे, हो की नाही? बरोबर. प्रवचन, विचार एकमेकांशी आणि जगाशी जोडण्यासाठी केलेला आहे. ट्विटरवर तुम्ही ट्रेंडिंग जातीवर आधारित हॅशटॅग असेल, युट्यूबवरती व्हिडिओज असतील, हे काय करतात, हे लोकांमध्ये जाती भेद जे आहे ना ते जिवंत ठेवण्याचेच मार्ग आहेत. काही गोष्टींचा जसा फायदा असतो तसा तोटाही असतो, बरोबर. ओके. त्याच्यामुळं हे अलीकडच्या काळातले हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहावे लागतील आणि निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहिणार ते महत्वाचं आहे. निष्कर्ष तुम्हाला काय लिहायचं आहे बघा, जातीय अस्मिता, ठीक आहे, जातीय अस्मिता लाभ देताना दिसत असल्याने लोक त्याच्यावरती ठाम राहतील, बरोबर. त्याच्यामुळे भारतामध्ये बघा, लोकांना माहिती की इथं आरक्षण मिळतंय, बरोबर, जातीशी रिलेटेड आपण मागतोय, लोक ठाम राहतील ना, मग भारतामध्ये जाती व्यवस्था नाहीशी होईल का? नाही होणार, असा व्यक्तिवाद केला जाऊ शकतो. तथापि सामाजिक आणि आर्थिक समानता वाढवून जाती आधारित भेदभावाला आवाहन देऊन समाजावरील त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बघा कसं बॅलन्स निष्कर्ष लिहावा लागतो. जाती व्यवस्थेच्या हानिकारक प्रभावांबद्दल जनजागृती केली पाहिजे. लोकांना अधिक समावेशक आणि समतावादी समाज स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणं महत्वाचं आहे. समाजातील विषमता जशी जशी कमी होत जाईल तसं तशी जाती आधारित संघटनांची जी प्रासंगिकता आहे ती कमी होईल, हे तुम्हाला इथं निष्कर्षामध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, हे सगळं बोलणं खूप सोपं आहे, त्याच्यासाठी तेवढं पुस्तकाचं वाचन आपलं पाहिजे, तेवढं लेखन आपलं पाहिजे, समजतंय सगळं, पण ते कागदावरती उतरवता आलं पाहिजे, तेही अतिशय योग्य अशा भाषेमध्ये, जेणेकरून आपल्याला मार्क्स मिळतील. ठीक आहे, ओके, क्लिअर. असे क्वेश्चन आपल्याला येऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन एक आहे, जागतिकीकरणाचा भारतातील सांस्कृतिक विविधतेवर किती प्रमाणात प्रभाव पडला? क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे जागतिकीकरणाचा, म्हणजे इथं तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय हे माहित पाहिजे, बरोबर. सांस्कृतिक विविधतेवर, ती कीवर्ड फक्त समजून घ्या, कशावरती? सांस्कृतिक विविधतेवरती, समजावून सांगा म्हटलंय, बरोबर. काय लिहायचंय तुम्हाला इंट्रो मध्ये? जागतिकीकरणाची व्याख्या न्यायची, बरोबर, आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल विस्तृतपणे सांगायचं आहे. ओके. मेन बॉडी मध्ये तुम्हाला काय लिहायचंय? जागतिकीकरणाचा भारतीय सांस्कृतिक विविधतेच्या मुख्य पैलूंवर त्यांच्या एकसंध प्रवृत्तीमुळे कसा परिणाम झालाय ते नमूद करायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर जागतिकीकरणाने आपल्या सांस्कृतिक विविधतेबद्दल अधिक जागरूकता कशी निर्माण केली ते नमूद करायचंय. क्लिअर. आणि निष्कर्षामध्ये नेहमी बॅलन्स निष्कर्ष लिहायचा असतो की जागतिकीकरणाचे आपल्या सांस्कृतिक विविधतेवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होत आहेत. जागतिकीकरणाला सहाय्य साधन म्हणून वापरून आपण संस्कृतीला चालना देणं हे आपल्यावरती अवलंबून आहे. अशा पद्धतीने तुमच्या क्वेश्चनची एक फ्रेम पाहिजे तयार. क्वेश्चन जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला हे तुम्ही रेडी असला पाहिजेत की मला इंट्रो मध्ये हे लिहायचंय, मला मेन बॉडी मध्ये हे लिहायचंय आणि माझा निष्कर्ष हा असेल. ओके. अगदी पेन चालवताय, काही लिहिताय असं लिहून चालणार नाही, मार्क्स मिळणार नाहीत, लक्षात घ्या. परिचयामध्ये तुम्ही लिहिणार की जागतिकीकरण म्हणजे काय? जगभरातील अर्थव्यवस्था, समाज आणि संस्कृतीचं वाढतं परस्परावलंबन, बरोबर, एकत्रीकरण. आपण इकॉनॉमिक्स मध्ये वाचतोय, पण तिथं फक्त आपण इकॉनॉमिकल पॉइंट ऑफ व्ह्यूनच बघतो की वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, गुंतवणुकीचा प्रवाह आणि लोकांच्या सीमापार व्यापाराद्वारे आणले जातात, हे एकत्रीकरण. ठीक आहे, ओके. आता आपला भारत जर बघितला तर
सांस्कृतिक दृष्ट्या एक वैविध्यपूर्ण राष्ट्र आहे. आपल्या संस्कृतीच्या गाभ्यामध्ये कुटुंब, भाषा, पाककृती, जाती, धर्म असे बरेच घटक आपल्याला दिसतात. क्वेश्चन नेहमी लक्षात ठेवा. आन्सर लिहिताना क्वेश्चन नेहमी लक्षात ठेवा. आपला क्वेश्चन काय आहे की जागतिकीकरणाचा भारताच्या सांस्कृतिक विविधतेवरती कसा परिणाम झालाय, बरोबर. बघा, तर जागतिकीकरणाचा भारताच्या सांस्कृतिकतेवरती सकारात्मक परिणाम झालाय, नकारात्मक पण झालेला आहे. दोन्ही तुम्हाला लिहायचं आहे. जरी तुम्हाला क्वेश्चन मध्ये असं देत नसतात की सकारात्मक पण आणि नकारात्मक पण परिणाम सांगा, असं देतील का? नाही, तुम्हाला लिहायचंय पण हे. लक्षात आलं? तर इथं तुम्हाला काही मुद्दे लिहायचे की स्वतःच्या संस्कृतीमधील रस कमी झालाय, बरोबर, नकारात्मक परिणाम. जागतिकीकरणामुळे काय झालंय? पाश्चात्य संस्कृतीचा प्रसार झालाय, बरोबर. आपल्या संस्कृतीबद्दल जागरूकता कमी झाली. लोक आंधळेपणाने पाश्चात्य संस्कृती ऍक्सेप्ट करतायत, कॉपी करतायत, स्वतःच्या संस्कृतीला कमी महत्व देत आहेत, बरोबर. हा, उदाहरणार्थ ख्रिश्चन नववर्ष साजरे करणं, परंतु पारंपरिक भारतीय नववर्षाकडे दुर्लक्ष करणं. त्याच्यानंतर दुसरा आहे भाषिक एकरूपता. प्रादेशिक बोली आणि अल्पसंख्याक भाषावर इंग्रजीचं वर्चस्व आहे. जगभरातील भारतीयांना मुक्तपणे काम करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत, पण त्याच वेळी स्थानिक भाषा, साहित्य आणि काही प्रकरणामध्ये काही स्थानिक भाषा पूर्णपणे पुसून टाकण्याचा आपल्या विकासावर परिणाम झालेला दिसून येतोय. नेक्स्ट आहे सांस्कृतिक एकजिन्सीपणा. खाण्यापिण्याच्या सवयींचे मॅकडोनाल्ड, आता हे जे आहे ना, हे तुम्ही लिहू शकता बरं का. अशा शब्दांना मार्क्स मिळतात, लक्षात घ्या. वाढत आहे आणि पाश्चात्य उपभोगाच्या वस्तूमध्ये रस वाढत आहे, बरोबर. याच्यामुळे स्थानिक कलाकृती नष्ट होत आहेत. ओके, पाश्चात्य पोषाखांना चालना मिळते. स्थानिक म्हणजे जेव्हा आपल्याला बाहेरचं फास्ट फूड, चायनीज वगैरे खायची सवय लागते, तेव्हा आपण आपल्या पारंपरिक खाण्यापासून थोडस दूर जातो. कधी मधी खाणं ठीक आहे, पण ती सवय लागणं चुकीचं आहे. जागतिकीकरणामुळे काय झालंय? स्थानिकृत जातींवरचा जोर कमी झालाय. खालच्या जातींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन त्यांची वाढ झालेली आहे, बरोबर. आणि एखाद्याचा दर्जा उंचावण्यासाठी जात हा कमी महत्वाचा घटक इथं दिसून येतोय. कुटुंबाचं विभक्तीकरण. जागतिकीकरणामुळे काय झाले? समुदायाशी संलग्नता कमी झाली, कारण का व्यक्ती तिथं स्वतःच्या हिताबद्दल जास्त चिंता करताना दिसतो. लक्षात आलं? आणि जागतिकीकरणाचा भाग म्हणून आर्थिक स्थलांतर, वैयक्तिक जागेची निवड वाढली. परिणामी काय झाले? संयुक्त कुटुंब व्यवस्था इथं तुम्हाला ढासळलेली दिसून येते. ओके, महिला सक्षमीकरण. बघा, जागतिकीकरणाने भारतातील भेदभावपूर्ण प्रवृत्ती आणि पुरुष प्रधान मानसिकतेवरती हल्ला केला. हे चांगला परिणाम आहे, हो ना. यानं स्त्रियांना अपमानास्पद प्रथांपासून मुक्ती मिळवण्यास मदत केली. स्त्रियांचा उदय आणि स्त्रियांशी संबंधित समस्या उघड होण्यास मदत झालेली आहे, किंवा परंपरांचं पुनरुत्थान झालेलं तुम्हाला इथे दिसतंय की जागतिकीकरणामुळे अलीकडच्या काळामध्ये भारताच्या पारंपरिक संस्कृती आणि मूल्यांमध्ये काय झालेलं आहे? नवीन रुची निर्माण झालेली आहे. काही पिढ्यांपेक्षा आपल्या परंपरांबद्दल लोकांमध्ये जास्त जागरूकता आहे. उदाहरणार्थ योग असेल, आयुर्वेद असेल, पारंपरिक औषधांच्या इतर प्रकारांची लोकप्रियता जागतिक स्तरावरती वाढली आहे, ज्याच्यामुळे भारताच्या प्राचीन ज्ञान प्रणालीमध्ये नवीन रुची निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉइंट्स मांडू शकता. आणि निष्कर्षामध्ये तुम्ही काय लिहाल? निष्कर्षामध्ये तुम्ही जागतिकीकरणाचा भारतीय संस्कृतीच्या गाभ्यावर अनेक प्रकारे परिणाम झालेला आहे. जागतिकीकरणाने आपल्या अनेक पारंपरिक तत्वांना हादरा दिला असताना जागतिकीकरणाद्वारे प्रदान झालेल्या माध्यमांचा वापर करून परंपरांचं पुनरुज्जीवन करण्याची भावना आहे. जागतिकीकृत जगाचा सक्रिय भाग असताना भारताला बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुजातीय समाज टिकवून ठेवण्यास मदत करेल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही तिथं उत्तरं लिहिली पाहिजेत. तर हा होता आपला दुसरा व्हिडिओ जीएस पेपर 1 साठी. फर्स्ट सेशन मध्ये आपण सिलेबस डिकोड केला. सिलेबस साठी जी इम्पॉर्टंट पुस्तक आहेत ती आपण तिथं सजेस्ट केली. हे आपलं दुसरं सेशन, ज्याच्यामध्ये आपण काही टॉपिक्स कव्हर करतोय. तर तुमचे जे फीडबॅक आहे, तुमचे फीडबॅक नक्की द्या. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. पुस्तकं घेण्यासाठी तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, किंवा तुमच्या सिटीमध्ये जे प्रमुख पुस्तक विक्रेते आहेत
तिथे जाऊन तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. Amazon, फ्लिपकार्ट वरती पुस्तकं अवेलेबल आहेत, तिथूनही तुम्ही परचेस करू शकता. तर भेटूया आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.